मंडळी. तुमचं माझ्या कोकण कट्टा या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. माझा मी जे शेतामध्ये जे काय पिकतं आहे किंवा काही असेल त्याच्या संदर्भात मी आपल्या या चॅनलवर शेअर करणार आहे. परत माझा गोट फार्मिंग आहे, पोल्ट्री फार्म्स आहे, ते तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. माझी एक अशीच एक बकरी आहे की त्याला पॅरालाइज झालं. पॅरालाइज झाल्यामुळे ती जागेवर बसली. मग आता तिच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे तिचं चांगलं होण्यासाठी तिला मॉलिश केलं, काय केलं. मग आपण शेवटी पर्यायी मग आपण डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर जे मंडनगडला ट्रीटमेंट करतात ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आपल्याला ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्याला नेरोबियन द्यायला सांगितलं आणि हे पेन किलरसारखं एक इंजेक्शन आहे ते द्यायला सांगितलं. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला हे जे औषध आहे रक्त वाढणीसाठी ते आपल्याला त्यांनी द्यायला सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे ती बकरी थोडी थोडी टप्प्याटप्प्याने उभी राहील असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कसं पॅरालाइज म्हणजे कसं होतं, आपल्याकडे थंड वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे. आपण कोकणामध्ये राहतो, भरपूर पाऊस पडतो. त्या पावसामुळे आपल्याकडे वातावरण थंड असल्यामुळे आपल्या बकरीला एक साईडला पॅरालाइज झाला. पॅरालाइज झाल्यामुळे कसं झालं, तिचं ते नस असतात त्या बंद पडली एखादी आणि मग तिला उभं राहता येत नाही आहे. ती दमास्कस जातीची बकरी आहे आणि त्याच्यामुळे तिच्यावर आपलं खूप प्रचंड प्रेम आहे त्या बकरीवरती. ती अशी आहे की ती कोणाला मारत नाही, काही नाही. परंतु तिला पॅरालाइज झाल्यामुळे थोडंसं आपल्याला एक वाईट वाटलेलं आहे आणि त्याच्यावर आपण इलाज चालू केलेले आहे. त्याच्यामुळे काय बघा, आता हे बघा, हे औषध आहे ते स्प्रे मारतो तिला दुखणं होऊ नये म्हणून, तिला त्याचा सूज कमी व्हावी म्हणून. आणि हे त्या डॉक्टरने आपल्याला नेरोबियन दिलेलं आहे. नेरोबियन कशासाठी, तर तिचे सांधे वगैरे क्लिअर व्हावेत आणि ती लवकरात लवकर उभी राहावी, स्टेबल व्हावी म्हणून तिने आपल्याला हे औषधं चालू केलेली आहेत. आपण ती लवकरात लवकर बरी ही होईलच. आणि कसं आहे, माझं एकच ब्रीद वाक्य आहे, शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण ते करत राहिलं पाहिजे. हातात एकशे 3.6 ते नॉर्मल आहे सर, तसं काय नाही. दोन आपल्यासाठी मेलोनक्स प्लस येते ना. आहेत मेलोन प्लस. आकडे चालू आहेत का बघायचं. होते चालू मला. वजन किती असतील अंदाजे? तिचं होईल 25 किलोच्या आसपास असं होईल, म्हणजे कमी पडा, 20 पडा. नमस्कार आहे बघा, इथे केस बीस बघा कशी दमली बघा, एकदम मस्तपैकी राहत आहेत. एवढं सगळे केस गेले ती वाचली आणि परत आता काय गडबड केली. मस्त होणार अँटीबायोटिक करतो चालेल. म्हणजे कसं एंड्रो एले देतो इंट्रोज आहे. कारण कसं ताप आहे ना, तर इन्फेक्शन वगैरे असं होऊन जाईल. चल बाजूला चल, बाजूला इकडून चला, बाजूला. ते मम्मीला बघायला तिच्या. हा, तुझी मम्मी आहे ना, ती आधी दूध प्यायला बघू. थोडंसं बाकी आहे. जा पिझ्झा अजून नाही ना, माहिती नाही ना. वाटत पण नाही. नसेल पण नाही, पण तेव्हा ती हे होती ना, आता 4-5 महिने झाले ना, लक्ष झाली. हो रे. तिला निरोकांड चालू ठेव. चालेल. निरोकांड म्हणजे हिला आहे ना, ऍक्च्युली मार लागल्यामुळे ही बसली. आता तिला म्हणजे पॅरालाइज वगैरे झालं नाही, पण आता एकाच जागेवर बसून बसून आहे ना, म्हणजे एकाच साईडला बसून बसून म्हणजे पूर्ण ह्या मसाला टिकनेस आला. ते गरम पाणी वगैरे शेकलं तर गरम पाण्याने वगैरे शेकवूया का? थोडंसं काय करा, थोडं मिठाचं आणि गरम पाणी टाका. जाडा मीठ हा, असतो तो. म्हणजे मीठ आहे ना, मीठ उकळायचं पाण्यामध्ये
थोडंसं शेक म्हणजे असं जसं तिला सवय होईल तसं. पावडर वगैरे मिळायची पाहिजे ती पावडर वगैरे नाही ना मिळत. कुठली अशी म्हणजे सुज असायची ती अशी बारीक अशी पाण्यात टाकून ते म्हणजे सुजन नाही आहे मॅक्सल ना. पावडर ना ती सुजीसाठी. मॅक्सल पावडर मिळेल का? हा ती सुजीसाठी ना. हा, इथे म्हणजे सुजन सूज वगैरे जर नाही असेल ना हो. तर कमी होते. मॅक्सल आपण ड्रेसिंग करतो बघा ग्लिसरीन वगैरे टाकून त्याच्यामध्ये. मग तसली मिळेल ना मंडळगडला? मॅक्सल मिळेल पण मीठ टाकल्यानं होईल तिचं. मीठ नाही म्हणत ना? हे इंटरनल जर इंजुरी असेल ना एखादा जॉईंट वगैरे निसटलेला हा. आणि कंटिन्यू ती एकाच अशी बसलेली राहते ना. नाही कंटिन्यू ती अशी फिरत असते पण. नाही, मग आपण ते पट्टा लावतो ना. चाललं जाते तर नर्व वगैरे कनेक्ट राहतं त्याला. म्हणजे ते जर नर्व असे डॅमेज झाले की मग ते असे होऊन जातं. नाही नाही, आपण बँडेज करतो ना तसं गेलं तर तिला लावतो. नाही, तो पाय थोडा त्याला सपोर्ट घेते आधी, नंतर मग राहते ते. उभी राहते. नाही पडणार नाही तर ते. जास्त उभी राहत नाही. राहते बघा. आता या पायाला सपोर्ट घेते पण हे पाय एकदम आधारच आहे. आपण 3 पायांतरी उभी राहिली पाहिजे ना. तो ते सरळ करा तिचं पाय तर. ते सोडून देते. नाही टाकते ना अंगती नंतर. उभी राहते ती पण ती. एकदम मोकळ्या होतील शिरा. उभी राहिली बस. तिला आता 2 दिवस खालीच उभी राहा, ठेवूया. फक्त उभी राहा, चालू नको. तेच. फोटो काढ. व्हिडिओ चालू आहे रेकॉर्डिंग. मानेचं पण थोडंसं चाल चाल पुढे. नाही मांजर हे करते. हे मानेचं आहे ना म्हणजे ब्रेनवरचं कंट्रोलच राहिलं नाही ना. आता तिला काय करायचं? काय नाही निरोकाईन चालू ठेवा. निरोगण काढ. हा निरोकाईन ओरल सस्पेन्शन घेऊन या आणि चालू ठेवा. म्हणजे नर्व वगैरे डॅमेज झालेला असेल त्या रिकवर होतात त्याने. ठीक आहे. हा गावठी उपाय पण सांगतो. बसू दे तिला. तिला मधोमध घ्या इकडे, नाही तर खाते पिते तशी मस्त. व्यवस्थित खाते बिते चांगलं. ऍक्टिव्ह आहे बघा ना. ते बघ, ते शोधून खाणार. पण त्याला जगायचंय ना तिला मरायचं नाही. काही गेल्या वर्षी पण तशीच झालेली, पूर्ण हे बाद झालेली. हिला आपण आयव्ही लावलं होतं वाटतं मागे. आयव्ही हिलाच लावलेलं होतं. ह्या जून मध्ये नाही, गेल्या जून मध्ये हो, ती, गेल्या जून या इथे आयव्ही लावलेलं बघा तिला. गेल्या जून मध्ये ती खूप पहिली म्हणजे तुम्ही एक होतात. मला वाटतं भाऊ नव्हते. हम्म. तर ते ही जी बारकी नाही का ती ही वाली तिला मारत होती. ते बघा ते बघा अंगावर येते धाव. त्यावर ते- ते मग तसंच करते ना. हे असं केल्यामुळे गडबड होते सगळी. तिची आणि तिची काय दुश्मनी आहे माहित नाही लहानपणा. चालू ठेव. तो ओरडतो. आता संसर्गित आहे ना एकदम.